कार्तिक शुद्ध प्रतिपदे ला बली प्रतिपदा असं म्हटलं जातं आणि त्याच दिवशी गोवर्धन परिक्रमा आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. राजा बली हा प्रल्हादाचा नातू. आजोबांपासूनच त्या घराण्यामध्ये विष्णू भक्तीचं बाळकडू आणि राजा बलीनी राजा शुक्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली एक यज्ञ आरंभला होता आणि त्या यज्ञामध्ये त्यांचा पण होता की मला ज्या वेळेला कोणी काहीही मागेल त्यावेळेला मी ते देईन. आणि त्या पणाचा फायदा घेत राजा बलीच अहंकार नष्ट करण्यासाठी कश्यप ऋषी आणि अदितीचा पुत्र वामन एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात कमंडलू घेऊन आला. यज्ञ चालू होता. राजा बलीनी त्या छोट्या वामनाचं स्वागत केलं आणि त्याला काय पाहिजे आहे असं विचारलं. राजांनी सांगितलं तुला पाहिजे ते माग. छोट्या वामनाने 3 पग भूमी मागितली. राजाला वाटलं याच्या 3 पायामध्ये किती भूमी बसणार. त्यांनी वचन दिलं आणि वामनाने आपला महाअवतार धारण करून 3 पदामध्ये पृथ्वी, अंतरिक्ष आणि पाताळ पादाक्रांत केला. परंतु विष्णू अवताराचं वैशिष्ट्य असं की विष्णू हा आपल्या भक्ताचं कधीच अहित करत नाही. म्हणून राजा बलीला त्याने सुतल या पाताळ लोकाचा राजा केला आणि स्वतः वामन त्याच अवतारामध्ये द्वारपाल म्हणून त्या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून बलिप्रतिपदा साजरी करायची असते.